नमस्कार, पूजाचं किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत गहू तांदळाच्या पापड कसे करायचे। तर ह्या पापड्या खूप छान आहे, शेवटपर्यंत तुम्ही पूर्ण रेसिपी बघा, तुम्हाला समजून जाईल आणि खूप सोपे आहे। तर चला सुरुवात करून घेऊया। इथे मी घेतलेला आहे कुकर आणि कुकरमध्ये मी तेल टाकून घेणार आहे। आपल्याला पापड्याची फोडणी द्यायची आहे, त्यासाठी मी ओवा टाकून घेतलेला आहे, एक मोठा चमचा। ओवा चांगला तडतडला की आपण त्यात पाणी टाकणार आहे। पिठानुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे, त्यात पापड खार आणि मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे। तर मी इथं कुकरचा मोठा म्हणजे अर्धा किलो इतकं पापड बनवणार आहे, त्यासाठी मी 2 तांबे इतकं पाणी टाकून मस्त उकळी यायला झाकण ठेवून दिलेलं आहे। आणि मस्तपैकी आता उकळी आली की आपल्याला जे कुकरमध्ये मी पीठ घेतलेलं होतं त्या मेजरमेंटनुसारच पाणी टाकलेलं होतं आणि जो कुकरचा डब्बा आहे तो तुम्ही बघू शकता, एवढं भरून मी पीठ घेतलेलं होतं। आता आपल्याला उकळी आलेली आहे आणि पीठ मी टाकून दिलेलं आहे, तर तेवढं मी अर्धा किलो पीठ इतकं टाकलेलं आहे आणि मस्त आता लाटण्याच्या साहाय्याने मी हटवून घेणार आहे। तर कुकरमध्ये खूप सोपं जातं हटवायला आणि अर्धा किलो पीठ थोडं पीठ असलं की खूपच सोपं जातं। असे आपल्याला छिद्रे करून घ्यायचे आहे। का बरं का ते पाणी असं खळखळा असं खालचं पाणी वरती उतू येतं, तुम्ही बघू शकता। आता मी झाकण ठेवून दिलेलं आहे आणि आता बघूया झाकण काढून आपलं पाणी कसं सगळीकडे वर आलेलं आहे आणि मध्यभागी पीठ हे कोरडं आहे, त्यामुळे आपल्याला असं हटून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता, असं हटून घेतलं की आपल्या पापड्या खूप छान होत्या आणि पारंपरिक पद्धतीने अशा पापड्या जर तुम्ही केल्या ना, खरंच खूप चविष्ट होत्या। अशा पापड्या तुम्ही नक्की करून बघा आणि असं कुकरमध्ये जर हटवलं तर खूपच सोपं आहे। कुकरमध्ये कसं पटकन आपल्याला पकडता पण येतं आणि हटता पण येतं। तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित असं हटून घेतलेलं आहे आणि पाण्याचं प्रमाण पण देखील खूप छान म्हणजे मेजरमेंट एकदम व्यवस्थित झालेली आहे। खूप आपल्याला पातळ पण पीठ करायचं नाहीये आपलं, नाहीतर मग आपल्या पापड्या चिटकू शकतात किंवा मोडू शकतात। एकदम मापानेच आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे पीठ आता शिजण्यासाठी आपल्याला पुन्हा कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे। झाकण लावायच्या आधी आपल्याला ओला हात करायचा आहे, म्हणजे थंड पाणी घ्यायचं आहे आणि त्यानुसार लाटण्याला जे लागलेलं पीठ ते सगळं काढून घ्यायचं आहे आणि थंड पाण्यात असा हात घातला की आपल्याला जे कुकरमध्ये पीठ आहे ते असं दडपून ठेवायचं आहे। जसं की आपण असं दडपून ठेवलं की आपलं जे खालचा म्हणजे जे पीठ असतं खालचं शेवटचं लास्टचं ते चांगलं शिजलं जातं आणि ते शिजलं की पुन्हा आपल्याला लाटण्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचं आणि पुन्हा अशा स्टेप आपल्याला 2दा करायचं, म्हणजे आपलं पीठ मस्त शिजतं आणि आपल्या पापड्या कुठेही तुटत नाही। तर चला, आता मी असं 2दा कृती करून घेतली आणि आता प्लास्टिक कागदाला मस्त तेल लावून घेतलं। आपण प्लास्टिक कागदामध्ये ते पीठ मळून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता, असं प्लास्टिक कागदाला आपण तेल लावलं की आपल्या प्लास्टिक कागदाला हे पीठ चिटकत नाही आणि व्यवस्थितपणे मळलं पण जातं आणि गरम गरम पीठच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। तर मी पीठ या प्लास्टिक पिशवीत असं काढून घेतलं आणि एका हाताने प्लास्टिक पिशवी धरून राहिली आणि दुसऱ्या हाताने असं पीठ हळूहळू मी मळून घेतलं। खूप हाताला चटका पण लागत होता, तरी आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे, कारण की गरम गरम जर पिठाचे तुम्ही पापड्या केल्या तर त्या पटापट अशा लांबल्या पण जातात आणि पटकन पण होतात। तर अशा पद्धतीने मी पटपट असं पीठ मळून घेतलं होतं आणि ही पिशवी एकदम नादान होती बरं का। तुम्हाला जर पिशवी वापरायची असेल तर तुम्ही जाड अशी पिशवी वापरू शकता। ही पिशवी फाटली होती, त्यामुळे मी पुन्हा दुसरी पिशवी बदलली होती। तर जाडसर पिशवीत आपल्याला असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि तुम्ही हे पीठ बघू शकता, एकदम असं कापसासारखं मऊसूत झालेलं आहे आणि अशा पिठाचे गोळे करून घ्यायचे आणि मग आपल्याला ते पापड करायचे। तर तुम्ही बघू शकता पीठ किती मऊसूत झालेलं आहे। आता हे पीठ आपण काढून घेऊया एका पातेल्यामध्ये आणि वरती झाकण ठेवून देऊया, कारण हे पीठ गार पडायला नको। आता मी ही दुसरी कॅरी बॅग घेतली होती बरं का, पहिली खराब म्हणजे फाटली होती, तर आता मी ही दुसरी घेतली ना, तिला पण मी तेल थोडंसं लावून घेतलं आहे करून आपले पापडाचं पीठ खाली चिटकायला नको या पद्धतीने। तर आता मी पीठ त्यात काढून घेतलं आणि मस्तपैकी असं
मळून पण घेतलं आहे, तुम्ही बघू शकता. तर पीठ हे थोडं थोडं सुकायला लागलं की थोडं असं घट्ट व्हायला लागतं. तर आपल्याला ही प्रोसेस फास्ट करायची आहे, म्हणजे आपल्या पापड्या पटपट होऊन जातात. आणि पीठ जर एकदा घट्ट जर झालं तर आपल्याला वेळ लागतो. ते पापड्या यंत्र, जे पापड यंत्र असतं ना, त्यातून पटकन दाबत नाही, आपल्याला लाटण्यानेच लाटावं लागतं. तर तुम्ही बघू शकता मी असे गोळे करून घेतलेले आहे. तर हे फक्त तुम्हाला दाखवण्यापुरतेच केलेले आहे, कारण लाटायला मी एकटीच होते. त्यामुळे म्हटलं चला यांचा वेळ न घालवता पटकन आपण सुरुवात करूया. असे गोळे करून घेतले आणि पोळपट पण घेतलं आणि मशीन पण घेतलं, जे पापड यंत्र. तर मी अशी तेलाची बॅग घेतली, कॅरी बॅग अशी कट करून, आणि ती तर ऑलरेडी थोडी तेलकट होती. आपल्याला खालून वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि यंत्रामध्ये असं सहज हाताने दाबायचं. तर तुम्ही बघू शकता, आता तुम्हाला कशा पापड्या पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे पापड्या करू शकता. तर मला असं वाटलं की आपल्याला पापड्या अजून थोड्या पातळ करायच्या, त्यामुळे मी लाटणं हे फिरून घेतलं. तर मी काही पापड्या या यंत्राने केल्या आणि काही पापड्या मी लाटण्याने अशा लाटून केल्या. तर लाटण्याने लाटून जर केल्या तर काय होतं माहिती का, आपली पापडी एकदम अशी फुलली जाती, म्हणजे एकदम पातळ झाली ना तर तेलात पटकन अशी फुगली पण जाती आणि तोंडात टाकल्या टाकल्या अशी वितळली पण जाती, लगेच विरघळती. अशी पातळ जर पापडी आपण केली ना तर अशी पापडी लगेच वितळते. तर तुम्ही बघू शकता किती पातळ पापडी आपली झालेली आहे. आणि यंत्राने केली तर थोडीशी अशी जाड असते, तर ती थोडी अशी कुरम कुरम लागते, पण पटकन अशी तोंडात वितळत नाही, आपल्याला चावून चावूनच खावा लागते. तर तुम्ही बघू शकता आता मी ही यंत्राने करणार आहे. ती लाटून केली आणि ही यंत्राने तुम्हाला दाखवते. तर तुम्हाला जर यंत्राने करायचे असेल ना तर पीठ हे गरम असल्यास तुम्हाला लगेच यंत्राने करायचे आहे. तर तुम्ही बघू शकता आपलं पीठ गरमच होतं, तर पटकन अशी यंत्राने आपले जे पापड आहे तो असा फाकला गेला. तर तुम्ही बघू शकता आता आपल्याला ह्या उन्हात मस्तपैकी वाळून घ्यायचे आहे. तर कडकडीत असं ऊन पडलेलं आहे बाहेर, आणि मस्तपैकी आता ह्या दोन्ही पण पापड्या आपण त्यावर टाकून घेणार आहे. मी एकटी पापड करायला आहे, त्यामुळे तुम्हाला 2च पापड्या करून दाखवल्या, आणि पटकन आता मी दुसऱ्या पण पापड्या करून घेते आणि तुम्हाला झाल्यावर पुन्हा व्हिडिओ दाखवते. तर तुम्ही बघू शकता इझिली आपल्या कागदावरून पण पटकन अशा पापड्या निघत आहे. तर खूप छान अशा पापड्या होत्या ह्या, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि गहू तांदळाचं पीठ हे कसं करायचं मी याचा व्हिडिओ टाकला आहे, तोही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की ह्या पापड्या कशा करायच्या. तर तुम्ही बघू शकता आता मी काही यंत्राने आणि काही लाटून केलेल्या आहे. आता थोड्याशा वाळल्या होत्या, म्हणजे एक ऊन दिलेलं होतं तरी एवढ्या कडक झालेल्या नव्हत्या बरं का, कारण की थोडंसं आभाळ येत जात होतं. तर पण मला काय दमच पडत नव्हता, कारण की पापड्या इतक्या छान झालेल्या होत्या, त्यांचं पीठच इतकं स्वादिष्ट होतं ना, मी पापड लाटता लाटता ते पीठ खात होते, म्हणजे इतकं छान पीठ झालेलं होतं ते. तर म्हटलं पापड्या ते एकदम स्वादिष्ट असणार, मग मला तर काही दमच पडला नाही. मग मी पटकन असं शेगडीवर तेल ठेवलं आणि पटकन पापड्या तळून बघितल्या, तर एकदम छान सुवास येत होत्या. अशा पापड्या तुम्ही नक्की करून बघा. गहू तांदळाच्या पापड्या ह्या खूप छान होतात. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा पण आवडला असेल ना, नक्की लाईक कमेंट शेअर नक्की करा. आणि सबस्क्राईब केलं नसेल ना तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. थँक्यू.